शिळं आणि दुर्गंधी येत असलेलं जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिलाय। खरं तर ही घटना जेव्हा घडली दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती। अक्षरशः सभागृहात सुद्धा हा सगळा मुद्दा गाजताना पाहायला मिळाला। मात्र या सगळ्यानंतर आता संजय गायकवाड यांच्यावरती विविध ठिकाणी गुन्हे दाखल होतात। पिंपरी चिंचवडमध्ये काल गुन्हा दाखल झाला। आज पुण्यात सुद्धा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता आतमध्ये बराच वेळ चर्चा झाली आहे, काय नेमकं सांगितलंय पोलीस? हे बघा, आमदार असतील, खासदार असतील, राज्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते जे करतील ते सामान्य जनता करते। शेवटी त्यांचंच अनुकरण करणे, त्यांचीच कॉपी करणे ही एक सामान्य आता प्रथा किंवा परंपरा चालू झालेली। या सगळ्या याच्यामध्ये आमदार निवास जे लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांना आमदार निवास म्हणून एक नाही का आमदार हॉस्टेलमध्ये एक रूम दिली जाते, अर्थात एक 1 BHK दिला जातो, ज्याच्यामध्ये तो फ्रीमध्ये असतो। त्याच्यानंतर त्याच्या खालची त्याच नाही का बिल्डिंगमध्ये खाली नाही का कॅन्टीन असतं, ते कॅन्टीनमध्ये सबसिडी दिली जाते। तुम्हाला आम्हाला इथं डोसा खायचा म्हटलं पुण्यामध्ये तर 100 रुपये द्यावे लागतात। ते जर तुम्ही MLA झाला किंवा MLAचे कार्यकर्ते असाल तर तुम्हाला 20 रुपयात डोसा मिळतो, 80 रुपये तुमच्या आमच्या टॅक्समधून जातात। त्या ठेकेदार त्या ज्या कॅन्टीन चालकाला 100 रुपयेच मिळतात, म्हणजे ते पैसे आपले असतात। असं असताना सुद्धा जे अन्न मिळाले ते निकृष्ट आहे, तर ते निकृष्ट दर्जाचं असेल तर त्यांनी शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटात तक्रार करायला पाहिजे। पण असं असताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी मात्र संबंधित कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारलेले। मुळात आमदारांनी अशी जाहीररित्या मारहाण करणे हे चुकीचं आहे, अगदी पडद्यामागे सुद्धा मारहाण करणे चुकीचंच आहे। त्याच्या पलीकडे जाऊन ती जी इमारत आहे ती शासकीय आहे। आमच्या वकील साहेब जे आहेत निखिल मालानी, त्यांच्या म्हणण्यानुसार हे निमशासकीय कर्मचारी म्हणून गणले जातात, कारण की ते कॅन्टीन शासकीय इमारत आहे, त्या कॅन्टीनचा कर्मचारी हा निमशासकीय वर्गात मोडतो। पण ह्या सगळ्या ज्या काय माहितीच्या आधारे आम्ही संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केलेली आहे। याच्यावर आता परवा सुप्रियाताईंनी आम्ही इथं आलो, त्याच्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची हमी आम्हाला दिली होती, पण 2 दिवस काहीच झालं नाही। आज सकाळी मी त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिशियल पत्र द्यावं लागेल असं सांगितलं। ते पत्र मी दुपारी जमा केले, आता FIR नोंदवायचं काम चालू आहे। थोड्यात FIRची कॉपी मिळेल आणि या संदर्भात संजय गायकवाडांवर शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जे काय कलम असतील त्या कलमानुसार गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। पण दादा, आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची ही घटना जी आमदार निवासात घडली ही सातत्याने तुमच्या आमच्या आयुष्यात नेहमी घडत असते। वसतिगृह, शाळा, कॉलेजेसच्या कॅन्टीन असतील, साधी कुठली हॉटेल, रेस्टॉरंट काही असेल, ही गोष्ट आपल्यासाठी खूप कॉमन आहे। आणि जेव्हा विद्यार्थी किंवा आपण या सगळ्यावरती आवाज उठवतो तेव्हा त्याचा एवढा गवगवा होत नाही। मात्र जेव्हा स्वतःवरती वेळ येते त्यावेळी जे काही संजय गायकवाड वागले हे किती आम्ही जेव्हा पांढरा कपडा घातलाय ना, म्हणजे नेत्याचा जो ड्रेस घातलाय, त्याच्यानंतर आमच्यामध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये खूप नाही का त्या ठिकाणी फरक असतो। त्याचं सामान्य नागरिक हा कसाही मुक्त बनेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान असेल किंवा भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर त्याला ज्या राज्यात ज्या शहरात राहायचंय, शिक्षण घ्यायचंय, नोकरी करायची, मनासारखा व्यवसाय करायचा आहे, कुठल्या हॉटेलमध्ये काय खायचंय, अगदी त्या ठिकाणी एखाद्या तरुण असेल तर त्याला कुठल्या पब्समध्ये जाऊन डिस्को करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याचे मुभा आहे। पण नेत्याला या संदर्भामध्ये जेव्हा तो नेता किंवा कार्यकर्ता लोकांमध्ये मतदान मागायला जातो त्यावेळेस त्याला काहीतरी आचारसंहिता दिली, ती आचारसंहितेनुसारच वागलं पाहिजे। आमदारांना जे प्रशासकीय अधिकार आहेत त्या प्रशासकीय अधिकारामध्ये क्लिअर आहे, त्यांना अन्न जर शिळं वाटलं, खराब वाटलं तर त्यांना त्यांच्याच खात्याचे मंत्री आहेत, त्याच्याकडे त्यांनी तक्रार करायची, त्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबित करायचं, सस्पेंड करून दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्या कॅन्टीनमध्ये आणायचा। असं असताना तुम्ही तिथं रुबाब दाखवण्याकरता किंवा महाराष्ट्रभर मी किती नका या ठिकाणी दबंग आमदार आहे किंवा बाहुबली आमदार आहे अशा प्रकारचे दाखवण्याकरता जे मारहाण करता, माझंच नका या ठिकाणी नका शासन आहे आणि मला या ठिकाणी अटक होणार नाही, ही जी आगळीक करता, त्याच्यामुळं या संदर्भामध्ये गुन्हा दाखल व्हावा ही आमची आग्रही मागणी होती। आणि त्याच्यामुळं आज आम्ही त्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यानंतर त्याचं अनुकरण संजय गायकवाडांचं अनुकरण ना इतर कुठल्या आमदारांनी करावं, ना खासदारांनी करावं, ना सामान्य नागरिकांनी करावं। त्यांना जी शिक्षा होईल ती इतरांसाठी पथदर्शक असावी एवढीच आमची मागणी। पण दादा, आपण जेव्हा पाहतो की शाळा, कॉलेजेस असतील, तिथले कॅन्टीन असतील किंवा इव्हन मध्यान्ह भोजन असेल, या सगळ्याच्या बाबतीत अशा घटना खूपदा घडून गेलेल्या आहेत। ज्या संजय गायकवाडांनी काल इतका आक्रमकपणा दाखवला त्या शिवसेनेने इथून पुढे या सगळ्या बाबतीतही विचार करावा असं वाटतं? असं का, शिवसेना जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची होती किंवा उद्धव साहेबांची होती, ती शिवसेना सामान्य नागरिकासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि मग त्या ठिकाणी जे काही दबंग असतील त्यांना सरळ करणे याच्यासाठी फेमस होती। पण आताची जी शिवसेना आहे एकनाथजी शिंदेची, त्या शिवसेनेबद्दल मला काही चुकीचं काही बोलायचं नाही। पण ती शिवसेना जर या ठिकाणी
चुकीच्या लोकांवर मुजरी करण्यापेक्षा जर या ठिकाणी जी काबाड कष्ट करतात, हातावर ज्यांचं पोट आहे, अशानं जर मारणार असेल तर एकूणच त्यांची सामान्य नागरिकांबद्दलची त्यांची सहानुभूती, माणुसकी काय हे निश्चित या ठिकाणी दिसून येते. नक्कीच आपण बघतोय की आज या सगळ्या प्रकरणामध्ये संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये पूर्ण होत असलेली पाहायला मिळते. खरं तर 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी स्वतः खासदार सुप्रिया सुळे आलेल्या होत्या. त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केलेली होती. तशा पद्धतीचं निवेदन पोलिसांना दिलेलं होतं. त्याचबरोबर खोटे GR जे काही काढले जातात आणि त्याच्या माध्यमातून अनेक जण आपली कामं करून घेतात असं एक निदर्शनास आलं होतं. त्या प्रकरणातलं सुद्धा या सगळ्यामध्ये निवेदन देण्यात आलेलं होतं आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती 2 दिवस पोलिसांनी या सगळ्यामधल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे भविष्यात तरी संजय गायकवाड यांनी हे जे काही केलेलं आहे त्याचा संजय गायकवाडांना खरं तर मनस्ताप होतोय की नाही हा विचार करण्याची ही सगळीच बाब असणार आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्याला ही मारहाण झाली त्यानंतर जरी त्याची चूक असेल नसेल या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवल्या तरी एखाद्या आमदाराने इतक्या बेदमपणे कुणाला तरी मारहाण करणं हे नक्कीच उचित नाहीये. त्यामुळे भविष्यात शिवसेना म्हणून पक्ष म्हणून सुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई होते का आणि आता जे काही गुन्हे राज्यभरातून खरं तर दाखल होत आहेत या गुन्ह्यांच्या माध्यमातून संजय गायकवाड यांच्यावरती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.